दुपारचे 3 वाजून गेले होते. मॅडम, तुम्ही जेवून घ्या. 3 वाजून गेले. ताट वाढायला घेऊ का? दारात उभी राहून शारदेची मुलगी कांता तिला विचारत होती. नको ग, राहू दे. तसंही वेळ टळूनच गेलीये. बरं, तू जेवलीस का? उपाशी असशील तर जा बाळा, तू जेवून घे. माझा हा कामाचा रगाडा कधी संपायचा नाही. तू माझ्यासाठी थांबत जाऊ नकोस. ती हातातला कागद बाजूला ठेवत म्हणाली. हो, ते माहिती आहे मला. आणि मी जेवले मगाशीच. हे नेहमीचं झालंय तुमचं. वेळ वेळ टळून गेली म्हणता आणि मग उपाशी राहता. आज मी तुमचं काहीच ऐकून घ्यायची नाही. आणतेच कशी ताट मी वाढून, असं म्हणत कांता दुडूदुडू पायऱ्या उतरली सुद्धा. ही पोर काही ऐकायची नाही. स्वतःशीच पुटपुटत ती खुर्चीतून उठली आणि तिने खिडकीचा पडदा सरकवला. समोरचा अथांग सागर पाहून आज नेहमीप्रमाणे प्रसन्न वाटण्याऐवजी तिला भरून आलं होतं. किती वादळ पोटात ठेवतो तरीही लाटांच्या सानिध्यात सुखाची गाज देतो. सहज मनात विचार डोकावून गेला. भूतकाळातलं वादळ पुन्हा तिच्या आयुष्यात घोंगावत होतं. ती त्याच विचारात गुंतली होती. मॅडम, जेवून घ्या. कांताच्या आवाजाने तिची विचारांची तंद्री भंगली. कांताचा मान ठेवण्यासाठी तिने ताट हातात घेतलं. पहिला घास तोंडातून पोटात पोचला असेल नसेल तोच कांता दारातून येताना दिसली. तिच्या हातात बॉक्स होतं आणि त्यावर असलेल्या मोगऱ्यांच्या सुगंधाने पूर्ण खोली क्षणात भरली होती. पण तिच्या हातातल्या टपोऱ्या गुलाबानं तिचं लक्ष वेधून घेतलं होतं. मॅडम, आत्ताचे पार्सल आलंय. टेबलवर ठेवते, नंतर पाहून घ्या, असं म्हणून ती खाली गेली. तिने कसेबसे 2 घास पोटात ढकलले. पटकन ताट खाली ठेवून आली आणि पार्सल फोडलं. त्यात एक साडीचा बॉक्स होता. तिने बॉक्स उघडला. त्यात मौशार मोरपिसाची रंगाची पैठणी होती आणि त्यावर होतं एक पत्र. तिने बॉक्स मांडीवर ठेवून पत्र उघडलं. प्रिय वसू, आवडली ना? मला माहिती आहे तुला आजही किरमिजी रंग आवडतो, पण ही माझी आवड. 25 वर्षापूर्वी ह्याच रंगाने मला भूल पाडली होतीस तू. असो, जास्त काही इथं लिहित नाही. तुला फक्त एवढंच कळवायला हे लिहिलंय की माझ्याकडे फार मोठा थोडा वेळ राहिलाय. तू आल्याशिवाय माझा प्राण काही जायचा नाही. म्हणून तुला एवढी विनंती करतोय, एकदा येऊन जा. आणि हो, एक शेवटचं, ती साडी नेसून आणि तो गजरा मावून आलीस तर आवडेल मला. वसंता. अशा आशयाचं पत्र ते वाचून तिला अगदी कसंनसं झालं. जावं तरी संकट आणि न जावं तरी संकट. ती पुन्हा विचारांच्या फेऱ्यात अडकली. शेवटी जाणाऱ्या जीवाची तळतळाट नको म्हणून मानाचा हिया करून उठली. छान पैठणी नेसून केसभर गजरा माळून तयार झाली आणि खाली आली. खोलीतून येताना ते टपोरे गुलाब फुलदाणीत ठेवून यायला विसरली नाही. खाली येताच तिने कांताला हाक मारली. तशी कांता धावत पळत ओढणीला हात पुसत स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि क्षणभर तिला पाहतच राहिली. काय सुंदर दिसता मॅडम तुम्ही. माझी स्मृती दृष्ट लागायची तुम्हाला, असं म्हणत तिने वसूच्या कानामागे काजळाचा टीप लावला. तिला नाराज कसं करावं असं वाटलं नाही, म्हणून ती हसत म्हणाली. कांताबाई, आमच्या सुस्ती सुमने उधळून झाले असतील तर ऐका. एक तातडीचं काम आलंय. रात्री उशिरा होईल यायला. तेव्हा आज घरी जाऊ नकोस. आईला आत्ताचं जेवण पोचतं करून ये आणि म्हणावं रात्री येणार नाही. मॅडमनी बंगल्यावर राहायला सांगितलंय आणि भीती वाटत असेल तर शेजारच्या सुमीला बोलवून घे सोबतीला. आणि हो, पाऊस सतत पडतोय त्यामुळे गारवा आहे हवेत. तर खाली झोपू नकोस. आतल्या खोलीत पलंगावर झोपलीस तरी चालेल. झोपताना दारं खिडक्या नीट लावून घे. वरची खिडकी जोराने उडून मग तिची कडी लाव, नाहीतर वाऱ्याने उघडते ती. टेबलावर काही महत्त्वाचे कागद आहेत, ते भिजतील. आले ना सगळं नीट लक्षात? कांता हूं करत सगळं ऐकत होती. शेवटी येते का म्हणून वसून घराचा उंबरठा ओलांडला सुद्धा. बाहेर गाडी तयारच होती. ती आत बसली आणि दार उघडलं. कुठं जायचंय मॅडम? ड्रायव्हरने विचारलं. केळशीला, तिने सांगितलं आणि ड्रायव्हरला सुद्धा कागदावर लिहिलेला पत्ता दिला. तो जुनाट कागद पाहून ड्रायव्हर म्हणाला, जुना पत्ता दिसतोय, लांबचा पल्ला आहे. मॅडम, जाऊन येऊन 8-10 तास लागतील. आता सांज सरते, त्यात पाऊस धो कोसळतोय. अजून वेळ जाईल. सकाळी गेलं तर नाही चालणार का? नाही काका, जाणं गरजेचं आहे. जावंच लागेल. हळूहळू गेलो तरी चालेल, पण मला आत्ता जायचं आहे, ती म्हणाली. बरं, जाऊ मग सावकाशीने, असं म्हणत ड्रायव्हरने गाडी सुरू केली. गाडी गेट बाहेर आली आणि केळशीच्या दिशेने धावू लागली. तिच्या मनातले विचार गाडीच्या दुप्पट वेगाने धावत होते. गाडीत बसून ती शरीराने त्याच्या जवळ जात होती, पण तिचं मन कधीच 25 वर्षापूर्वीच घडलेल्या त्या घटनेपाशी जाऊन पोचलं होतं. खिडकीच्या काचेवर ताड आपटणाऱ्या थेंबाकडे पाहत ती पोचली होती 25 वर्ष मागे.
पूर्वाश्रमीची वसुधा मुजुमदार आज देशमुखांची सून म्हणून त्या संध्याकाळी केश देशमुख वाड्यात गृहप्रवेश करत होती. सारा गाव नाला सुनबाईला पाहायला ओसरीव जमला होता. ऐन जानेराच्या गुलाबी थंडीत आभाळ भरून आलं होतं आणि बरोबर तिनं मापटं लवंडून आत पाऊल टाकलं न टाकलं तोच पाऊस शिवाराला सुरुवात झाली आणि गर्दीतून कोणीतरी म्हणालं, चांगल्या पायगुणाची आहे सुनबाई, घरात भरभरून सुख येईल. ते ऐकून तिला समाधान वाटलं. नवी स्वप्न उराशी बाळगून तिने घरात प्रवेश केला होता. श्रीधर तिचा नवरा मुंबईला होता. चांगली नोकरी होती. गावाकडे घर, शेती, घरची माणसं सगळी मायाळू होती. सगळं अगदी मनासारखं होतं. म्हणून वसुधेच्या बाबांनी लग्न ठरवलं आणि 1-2 महिन्यात झालं सुद्धा. वसुधा सुद्धा सुंदर होती दिसायला. चांगल्या संस्कारात वाढलेली होती. BA ग्रॅज्युएट करून झालेलं होतं तिचं माहेर दापोलीत. घरचं दूध धुपतं, जाडमाड. थोडक्यात हिरवाईच्या कुशीत वाढलेली ती. लग्नाचे सगळे विधी आटोपले होते. आठवडा सरला आणि 7व्या दिवशी श्रीधर जायला निघाला. आता तो एकटाच जाणार होता आणि एकदा नीट जम बसला की तो वसुधाला घेऊन जाणार होता. आदल्या रात्री तिची समजूत घातली होती त्यानं. तिनंही मनसोक्त त्याच्या कुशीत रडून घेतलं होतं. श्रीधर सकाळीच मुंबईला गेला आणि त्या भरभक्कम वाड्यात राहिला वसुधा, तिचे सासू सासरे, धाकटी नणंद रेश्मा आणि श्रीधरचा धाकटा भाऊ वसंता. वसुधाचा नात्याने धाकटा दीर होता, पण वयाने 4-5 वर्षांनी मोठा होता. शेतीधंद्यात रमलेला, पिळदार शरीरयष्टी कमावलेला, स्वभावाने अगदी मन मिळव, सतत हसवणारा असा हा भरदार रांगडा गडी सहज कुणाच्याही मनात भरावा असाच होता. श्रीधर गेल्यापासून वसूने स्वतःला सासू सासऱ्याच्या सेवेत पाहून घेतलं होतं. नणंद वहिनीचं सूत देखील चांगलंच जुळलं होतं, पण अवघ्या 7 दिवसात नवलाई संपुष्टात आलेली दिसली. वसू आतून पार एकटी पडली होती. दिवसभर घरात राबली तरी रात्री देहाची आग होणारी, तगमग होणारी तिला सहन होत नव्हती. ती घरामागच्या विहिरीचं गार पाणी सर्वांगावर ओतून घ्यायची. तो आवाज साऱ्यांनी ऐकला होता. तिचं हे एकटेपण सगळ्यांना समजत होतं, म्हणून सगळेच सांभाळून घेत होते. जेवताना वसंता हसवायचा प्रयत्न करायचा, पण ती नुसती वरवर हसायची. पण तिची म्हणावी तशी कळी खुलत नव्हती. महिने सरत होते. मध्यंतरी ती माहेरी जाऊन आली. हा म्हणता म्हणता 6 महिने सरले. जून उजाडला. वरुणराजाच्या दमदार आगमनानं लावणीच्या कामाला जोर आला होता. त्या दिवशी देखील असाच पाऊस सकाळपासून धोधो कोसळत होता. वसंता चहा न्याहारी आटपून लवकरच शेतावरती गेला. सासूबाईच्या बहिणीच्या नातवाचं बारसं होतं. त्या सकाळीच रेश्माला घेऊन शेजारच्या गावात गेल्या होत्या. रात्री येणार नाही असं सांगून गेल्या होत्या. सासरे गेला महिनाभर काही कामानिमित्त त्यांच्या मित्राकडे गेले होते. सकाळपासून वसू घरी एकटीच होती. दुपारचा स्वयंपाक झाला होता. आत्ता शेजारच्या काकी येऊन गेल्या होत्या. त्यांनी भरली वांगी दिली होती. वसंताला भारी आवडायची. भरल्या वांगाचा वाडगा स्वयंपाकघरात ठेवून वसू बाहेर येणार तोच मागल्या दारातून वसंताची हाक आली, वसू, जेवायला वाढ ग लवकर, पटकन परत शेतात जायचे. वसंता तिच्यापेक्षा मोठा म्हणून तो तिला नावानेच हाक मारीत असो. होय भाऊजी, जेवण तयारच आहे. हातपाय धुवून घ्या तुम्ही, मी लगेच ताट वाढते. तिने प्रतिसाद दिला आणि ताट वाढायला घेतलं. तो पाटावर येऊन बसला. तिने ताट त्याच्या पुढं ठेवलं आणि बाजूला उभी राहिली. तो घासगणिक तिचं कौतुक करत होता. तशी तिच्या हाताला चांगलीच चव होती. ती हसून त्याला प्रतिसाद देत होती. भरली वांगी तर त्याला खूपच आवडायची. त्यानं ती आवडीने खाल्ली होती. त्यांचं जेवण पटकन आटोपलं. तो पानावरून उठला. हातावर पाणी टाकून बाहेर ओसरीवर आला. तो वाडा म्हणजे मुख्य दरवाजातून आत आले की रांजगण आणि चहूबाजूंनी खोल्या आणि वर माडीवर 2 खोल्या, मध्ये छानसं तुळशी वृंदावन. तो बाहेरच्या खुर्चीवर बसला होता. बसला त्याचा डोळा लागला. वसून आपलं जेवण आटोपलं, भांडी घासली आणि स्वयंपाकघरात झाकपाक केली आणि ती आपल्या खोलीच्या दिशेने निघाली. तोही येवाना उठला आणि शेतावर निघाला. तिला साथ घालून आपण शेतावर जात असल्याचं सांगितलं आणि तो शेताच्या दिशेने निघाला. वसू आपल्या खोलीत होती. तिनं झोपण्याचा प्रयत्न केला, पण खिडकीबाहेर दिसणाऱ्या कोसळत्या पावसाच्या सरी तिला बेचैन करत होत्या. शेवटी न राहून ती माडीवरून खाली आली आणि स्वतःला रांजणात कोसळणाऱ्या वरुणराच्या स्वाधीन केलं. ती क्षणातच चिंब झाली. इतक्यात मागल्या दारातून पाळवली विसरलेला वसंता ती घ्यायला आला होता. मुख्य दरवाजा बंद होता. वसू स्वयंपाकघरात दिसली नाही म्हणून तो ओसरीवर आला आणि समोरचं दृश्य पाहून क्षणभर थबकला. त्याची नजर तिच्या वरती स्थिरावली होती. समोर होती ती, डोळे बंद करून मनसोक्त सरींनी भिजणारी, किरमिजी रंगाची साडी चोळी अंगाशी चिटकून लगट पाहत होती. अर्धवट सुटलेल्या आंबोळ्यातून निथळणारं पाणी, गोऱ्या कोमल कांतीवर आभाळातून उतरणारे थेंब तिला विचलित करत होते. हाताने ती स्वतःला मिठीत घेत होती, पण
स्वतःचा स्पर्श कुठंतरी तिची तहान शमवणार होता. पण हे पाहून वसंत मात्र आता बेभान झाला होता. त्याचं रक्त गरम झालं, शिरा ताठरल्या आणि तो तीरासारखा तिच्याजवळ पोचला. तिला आपल्या पिळदार बाहूमध्ये सामावून घेतलं. बेसावत असलेली ती स्वतःभोवती पडलेल्या दणकट बाहूंच्या विळख्याने क्षणभरासाठी भांबावली खरी, परंतु पुरुष स्पर्शासाठी असलेल्या तिच्या देहाचा प्रतिकार क्षणात मावळला आणि ती तिच्या मिठीत विरघळली होती. त्याच्या देहाचा गावरान गंध तिला वेडावून गेला. एकमेकांच्या श्वासोच्छ्वासाने दोघे उत्तेजित झाले होते. कितीतरी वेळ ते दोघे एकमेकांच्या बाहुपाशात सामावले होते. वरून वृष्टीपेक्षा दोघांची चुंबन वर्षा मुसळधार होती. ती त्या असंख्य पाऊस धारांमध्ये त्याच्या रांगड्या स्पर्शाने न्हाऊन निघत होती. त्याने तिला फुलासारखी अलगद उचलून घेतली आणि आतल्या खोलीत नेलं. ओली वस्त्रे दोघांच्या देहापासून कधीच दुरावली होती. दोघेही विवस्त्र पलंगावर एकमेकात विलीन झाले होते. दोघांच्या मिलनाला रत्नाकरांचं उधाण आलं होतं. पूर्ण सांज सरली. बाहेर पावसाचा जोर कमी झाला होता. इथे दोघेही तृप्त होऊन एकमेकांच्या बाहुपाशात अडकले होते, पहुडले होते. आजच्या वसंत मिलनाने वसुधा तृप्त झाली होती खरी, पण अंधारून येता येता ते दोघेही भानावर आले. वसंत तिच्यापासून दूर झाला. त्याने पटकन खाली पडलेले कपडे घातले. तिनेही चादर अंगाभोवती लपेटली. तीही झाल्या प्रकाराने बिथरली होती. हे त्याच्या लक्षात येताच तो सौम्यपणे म्हणाला, जे झालं ते अनावधानाने झालं. पाप तुझ्याही मनात नव्हतं आणि माझ्याही मनात नव्हतं. आपण परिस्थितीपुढे झुकलो. यात आपल्या दोघांचा दोष नाही. मी बेभान झालो होतो. माझा स्वतःचा संयम सुटला. मला माफ कर. पण कुठेतरी तुझी इतक्या दिवसांची तगमग पाहावे ना, म्हणून माझ्या हातून हे घडलं. चूक झाली खरी. पुन्हा एकदा तुझी माफी मागतो. झालं गेलं तर विसरून जा. जे झालं ते आपल्यातच राहील, हा माझा शब्द आहे. असं म्हणून तो शेवटचा तिच्याजवळ गेला आणि तिच्या माथ्यावरती ओठ टेकवले आणि मौशार केसांवरून हात फिरवून तिथून निघून गेला. तीही तशीच पलंगावर पडून राहिली. दुसऱ्या दिवशी सासूबाई आणि रेश्मा परतल्या. वसूची खुललेली कळी पाहून त्यांना देखील आनंद झाला होता, पण त्यामागचं कारण मात्र त्यांना माहीत नव्हतं. त्यात दुपारी श्रीधरचं पत्र आलं. त्यात येतोय असं लिहिलेलं होतं. त्याचमुळे ती खुश असावी असा सगळ्यांचा समज झाला होता. ठरल्या दिवशी श्रीधर आला. मुंबईत आता त्याने चांगलं बस्तान बसवलं होतं. ह्या खेपेला तो वसूला न्यायला आला होता. महिनाभर राहून वसुधा आणि श्रीधर मुंबईला रवाना झाले होते. दोघं तिथे पोचताच न पोचताच तोच दीड महिन्यात वसूला दिवस गेल्याची गोड बातमी आली. सगळ्यांना खूप आनंद झाला होता. श्रीधरनं वसूची नीट काळजी घेतली आणि 9 महिन्यांनी वसूच्या कुशीत तिची परिराणी विभा अवतरली. वसूने सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यानंतरनं काही कारण काढून ती गावाकडे जायचं टाळत होती. मध्यंतरी वसंताचं लग्न झालं होतं. श्रीधर विभाला घेऊन जाऊन आला, पण वसूनं त्याही वेळी जायचं टाळलं आणि आज थेट 25 वर्षांनी तिथे जात होती. मॅडम, केळशी आलं. इथून पुढे कसं जायचं? ड्रायव्हरच्या प्रश्नाने ती तंद्रीतून बाहेर आली. देवळाच्या इथे गाडी थांबव, मी आलेच जाऊन, असं सांगून ती गाडीतून उतरली. पाऊस खूप पडत होता, त्यामुळे कदाचित दिवे गेले असावेत. तिने वाड्यात प्रवेश केला आणि तिला परत सारं आठवलं. आता मात्र वाडा भकास दिसू लागला होता. पूर्वीसारखी आता त्यांची माणसांची तिला सवय मोडली होती. म्हणून झालं असेल असं कदाचित. तिने विचारलं, कोणी आहे का? तिच्या आवाजाने एक बाई बाहेर आल्या. साधारण तिच्याच वयाच्या. 1-2 वर्षाचा फरक असेल फार. ती वसंताची बायको असावी असं तिने अंदाज बांधला. वसंत आहे का? तिने त्या बाईला विचारलं. हो आहेत ना, आज झोपलेत. या, मी दाखवत तुम्हाला त्यांची खोली. माझ्या मागून सावकाश या, धडपडाल. हे दिवे पण ना आत्ताच जायला हवे होते का? असं म्हणत ती पुढे गेली. मी इथेच तर धडपडले होते. वसू पुटपुटली. काही म्हणालात का? तिने विचारलं. नाही, मी काही नाही म्हटलं. वसूने वेळ मारून नेली. तिने वसूला त्यांच्या खोलीत नेलं. अहो बघा, तुम्हाला भेटायला कोणीतरी बाई आले आहेत. दुमडून कपाळावरचा हात बाजूला करत सारत तो क्षीण स्वरात उद्गारला. वसू, आलीस का ग? वसू हुंकार देत आली. तिचं पाऊल पडताच गेलेले दिवे आले आणि खोली प्रकाशाने उजळून निघाली आणि त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरती हास्याची लकीर उमटली. ही माझी बायको सुनंदा आणि ही वसुधा, आपल्या मोठ्या वहिनी श्रीधरदादाची बायको आहे ही. त्याने धावती ओळख करून दिली. दोघींनी एकमेकींकडे पाहत स्मितहास्य केलं आणि ओळख स्वीकारली. सुनंदे, तू बाहेर जा, मला ह्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचंय. सुनंदाने पुढचं काही विचारण्याआधीच तिला तिथून बाहेर पाठवलं होतं. ती निमूट खोलीतून बाहेर गेली. वसूने दरवाजा लावून घेतला.
खाली खुशाली विचारून झाल्यावर वसंतानं मूळ मुद्द्याला हात घातला. कित्येक वर्षापासून मनात साठवून ठेवलेलं सत्य वसंतानं वसूपुढं आणलं आणि तो शांत झाला. आज त्याला सुखाची झोप लागणार होती. तिची झोप मात्र उडालीच होती, तीही कायमची. 2 तासांचा संवाद संपल्यानंतर ती त्याचा निरोप घेऊन परत निघाली. खोलीबाहेर आली तेव्हा दाराच्या कडेला ओल्या डोळ्यांनी तिला पाहत सुनंदा उभी होती. गाडीत बसली. गाडी परतीच्या वाटेला लागली होती. ती डोळे मिटून बसली होती. 10च्या दरम्यान निघालेली ती घरी पोहोचली तेव्हा 1 वाजला होता. चावी देऊन ड्रायव्हर निघून गेला. तिने स्वतःकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडला आणि आत आली. दरवाजा लावला आणि आपल्या खोलीकडे वळणार इतक्यात तिला कांताची आठवण झाली. ती आतल्या खोलीत डोकवू लागली. कांता आणि शेजारची सुमी गाढ झोपल्या होत्या. क्षणभर तिला त्या पोरींचा हेवा वाटला. कसल्याच चिंतेविना गाढ झोप लागली होती त्या दोघींना. विचारांच्या गुंगीतच ती वर आली. तशीच खुर्चीत बसून राहिली. रात्रभर त्या विचारांच्या गराड्यात कधीतरी पहाट झाली आणि तिला झोप लागली. कांता झाडलोट करायला आली तेव्हा तिला आठवलं. ती पूर्ण अवघडली होती. केसातला गजरा विस्कटला होता. साडी चुरगळली होती. ती उठली आणि आवरलं.